Hello friends, good morning. How are you? I hope all of you are happy. Today we are learning a poem. God has given us lot of things. We can see, we can speak, we can hear. But there are so many people, perhaps they may not listen, talk or see. Thus, we have to be happy what God has given us. आपल्याकडे अशी बरीच लोक आहेत की ज्यांना बोलता येत नाही किंवा ऐकू येत नाही, पायाने चालता येत नाही, असे बऱ्याच प्रकारचे अपंगत्व असलेली लोक आपण पाहतोय. परंतु thus we have to be happy God what God has given us. आपल्याला जे देवाने दिलेलं आहे त्यात आपण हॅपी असलं पाहिजे. The theme running through the poem is that you must count your blessings rather than to complain about the things which you think you lack. म्हणजे आपल्याकडे जे नाही आहे त्याची कंप्लेंट करत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याचं आपण काय केलं पाहिजे, ब्लेसिंग्स करत राहिलं पाहिजे किंवा ब्लेस करत राहिलं पाहिजे. अकॉर्डिंग टू द पोएट, वन्स यू आर ग्रेटफुल फॉर द थिंग्स that God endowed you with, then the world is yours. जे काही आपल्याला देवाने दिलेलं आहे ते जर आपण म्हणजे आनंदाने जर स्वीकारलं तर the world is yours, सगळं जग हे आपलंच आहे. Then you cherish the things which you often take for granted and find no reason to complain. आपण कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे कंप्लेंट करण्याचं एखादं पॉइंट किंवा एखादं कारण शोधता कामा नये, कारण आपल्याला जे देवाने दिलेले आहे त्यामध्ये आपण आनंद मानला पाहिजे. या जगातील प्रत्येक व्यक्ती आणि तिचं आयुष्य खूप वेगवेगळं असतं. म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे, त्यामुळे आपण इतरांशी तुलना करून स्वतःमधील कमतरतांविषयी दुःख करत रडत बसण्यापेक्षा आपल्याला जे काही मिळालेलं आहे किंवा आपल्याकडे ज्या जीवनात असलेल्या सुंदर गोष्टी आहेत त्याबद्दल आपण देवाकडे काय केली पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपण काय करतो, बऱ्याचदा माणसं काय करत असतात की इतरांशी तुलना करतात. आता तुम्ही पहा की तुम्हाला ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करायचे असतात, त्यावेळेला मोबाईल नसतं किंवा इतर अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही आई वडिलांकडे काय करतात तर कंप्लेंट करतात, माझ्याकडे हे नाहीये, त्याच्याकडे बघ, माझ्या मित्राकडे किंवा बाजूच्या व्यक्तीकडे काय काय आहे, किंवा मला नवीन ड्रेस मिळत नाही, मला मोबाईल नाही, मला लॅपटॉप नाही, अशा बऱ्याच गोष्टींबद्दल तुम्ही काय करतात तर कंप्लेंट करत असतात आई वडिलांकडे. मग त्यापेक्षा आपण इतरांकडे पाहावं की ज्यांच्याकडे काही नाहीये. अशा व्यक्तींकडे जर आपण पाहिलं तर निश्चितच आपण देवाचे आभार मानतो की खरंच देवा की मला त्यांच्यापेक्षा खूप काही मिळालेलं आहे, आणि त्यामुळे आपण नशिबाचे आभार मानले पाहिजे. कारण नसलेल्या गोष्टींसाठी आपण कुढत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्या गोष्टींचं जर आपण मोल जाणलं तर खरंच आपलं जीवन परिपूर्ण वाटेल. म्हणजे जे आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्या नशिबाने मिळालेले, आपण खरोखरीच खूप नशिबवान आहोत असं आपल्याला त्यावेळेला वाटेल. आणि त्याच वेळेला आपल्याला संपूर्ण जग आपल्या कवेत असण्याचं किंवा संपूर्ण जग हे आपलं असल्याचा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये जागृत होईल, असं विचार कवयित्रीने आपल्या कवितेमध्ये मांडलेला आहे. सो लेट अस स्टार्ट द पोएम द वर्ल्ड इज माइन. द पोएटेस इज जॉय लवलेट क्रॉफर्ड. Today on a bus, I saw a lovely girl with silken hair. I envied her. She seemed so gay, and I wish I was so fair. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. Oh God, forgive me when I whine. I have two legs, the world is mine. Today on a bus, I saw a lovely girl with silken hair. सिल्की एक सिल्कन हेअर माहिती आहे तुम्हाला की सिल्की केस असतात, किंवा आपण जर इतर युरोप अमेरिकेमधले जर मुलींचे जर केस पाहिले तर ते कसे असतात, थोडेसे ब्राउनिश आणि सिल्की असतात.
Today on a bus I saw a lovely girl with silken hair. कवयित्रीने काय सांगितलेलं आहे की आज मी बसमध्ये गेले त्यावेळेला मला एक सुंदर अशा रेशमी केसांची मुलगी मला दिसली. या ठिकाणी आपल्याला पहिल्याच सेंटेन्स मध्ये टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर, या ठिकाणी आपल्याला इन्व्हर्जन हे फिगर्स ऑफ स्पीच आलेले आहे की त्या ठिकाणी काय केलेलं आहे की शब्दांचा क्रम तुमचा आहे तो अयोग्य पद्धतीने मांडला गेलेला आहे. ऍक्च्युली सेंटेन्स कसं असलं पाहिजे ते, तर आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर ऑन अ बस टुडे. म्हणजे ज्यावेळेला इन्व्हर्जन हे फिगर्स ऑफ स्पीच येतं त्यावेळेला तुमचा शब्दांचा क्रम हा अयोग्य पद्धतीने म्हणजे उलटसुलट पद्धतीने मांडलेला असतो. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर आय इन्व्हाय हर. इन्व्हाय म्हणजे तुमचं वॉज जेलस ऑफ म्हणजे हेवा वाटणं. शी सीम सो गे. गे म्हणजे चिअरफुल किंवा प्रसन्न आपण म्हणतो आनंदी. अँड आय विश आय वॉज सो फेअर. की मी ज्यावेळेला बसमध्ये बसले त्यावेळेला मी एक सुंदर अशा रेशमी केसांची मुलगी पाहिली आणि ती इतकी आनंदी दिसत होती. शी सीम सो गे. ती खरोखरीच खूप प्रसन्न आनंदी दिसत होती की तिला पाहून तिचं रूप पाहून आय विश आय वॉज सो फेअर. फेअर म्हणजे गोर किंवा दिसायला अधिक सुंदर वगैरे आपण म्हणू शकतो या ठिकाणी. ज्यावेळेला मी तिच्याकडे पाहिलं तिचं रूप पाहिलं ती इतकी आनंदी दिसत होती आणि तिचं रूप पाहून मला जेलसी माझ्यामध्ये निर्माण झाली की मी का बरं तिच्या इतकी सुंदर दिसत नाही, मी का नाही सुंदर, अशा प्रकारचं माझ्या मनामध्ये जेलसी वृत्ती इन्व्हाय म्हणजे हेवा निर्माण झाला की मी पण तिच्या इतकी सुंदर असते तर. म्हणजेच आपण काय करतो इथे कोणाच्या तरी बरोबर कंपॅरिझन करतो. मग आपण देवाकडे किंवा आपल्या आई वडिलांकडे अशा पद्धतीची आपण कंप्लेंट करतो की मी का नाही इतकी सुंदर, मी का अशी दिसायला. म्हणजे आपल्यामध्ये कुठेतरी आपण काय करतो कमतरता शोधायला लागतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपण आपल्यामध्ये कमतरता शोधायला लागलं की काय होतं आपण स्वतःलाच कमी लेखत जातो आणि मग इतरांपासून आपण थोडंसं म्हणजे आपल्यामध्ये निगेटिव्हिटी यायला लागते. तर ज्या वेळेला या पोएटेसने कवयित्रीने त्या मुलीला पाहिलं त्यावेळेला तिला खरंच तिच्याबद्दल काय हेवा वाटायला लागला किंवा जेलसी वृत्ती निर्माण व्हायला लागली. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. Rose to leave. Rose means इथे got up. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. Rose means got up. I saw her hobble. Hobble म्हणजे तुमचं या ठिकाणी वॉक विथ अ लिम्ब म्हणजे लंगडत चालणं. एखाद्याचा पाय अधू असेल, अपंगत्व असेल, पायामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ती व्यक्ती लंगडत चालते. डाऊन द आईल. आईल म्हणजे काय किंवा पॅसेज बिटवीन टू रोज ऑफ सीट्स. बसमध्ये आपण पाहिलं असेल दोन सीट्सच्या मध्ये जागा असते लोकांना चढण्या उतरण्यासाठी किंवा जाण्या येण्यासाठी, त्याला आपण पॅसेज म्हणतो. इथे त्याला आईल आईलचा अर्थ आहे अ पॅसेज. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. अचानकपणे ती काय झाली उतरण्यासाठी उठली आणि मधल्या रांगेतून ती आईल मधून पॅसेज मधून काय झाली चालायला पायाने लंगडत लंगडत जायला लागली. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन आय हॅव टू लेग्स द वर्ल्ड इज माइन. त्यावेळेला मी देवाकडे प्रार्थना केली, देवा मी कधीतरी काय करते की तुझ्याकडे कुरबुर करते, कंप्लेन करते. वाईन मीन्स तुमचं कंप्लेन इन अ क्राईंग टोन म्हणजे कुरबुर करणं. देवाकडे सतत आपण एखाद्या गोष्टीबद्दल काय करत असतो तक्रार करत असतो की हे मला का नाही मिळालं, त्याबद्दल आपण देवालाच दोषारोप करत असतो. अशा वेळेला ती काय म्हणते की ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. वाईन मीन्स कंप्लेन की देवा मला माफ कर, मी ज्या ज्या वेळेला तुझ्याकडे अशा पद्धतीने कधीतरी कुरकुर करत असेल किंवा कुरकुर करत राहिले तर मला तू क्षमा कर. बिकॉज आय एम व्हेरी मच ब्लेस, व्हेरी मच फॉर्च्युनेट, आय हॅव टू लेग्स.
आय एम व्हेरी मच ब्लेस्ड, व्हेरी मच फॉर्च्युनेट बिकॉज आय हॅव 2 legs, द वर्ल्ड इज माइन. की मला माझ्याकडे 2 पाय दिलेले आहेत तू, की हे सर्व जग मला पादाक्रांत करायचे किंवा मला फिरायचे संपूर्ण जगामध्ये. मला ज्या ज्या वेळेला वाटेल की मला कुठे जायचंय त्या त्या वेळेला मी घरातून बाहेर पडू शकतो, कारण माझ्याकडे तू तर 2 पाय दिलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला आपल्यापेक्षा आपण एखाद्या कमी डिसॅबिलिटीज असणाऱ्या किंवा इतर कुठल्याही गोष्टींमध्ये कमी असणाऱ्या लोकांकडे पाहतो, त्यावेळेला आपल्याला निश्चितच जाणवतं की त्याच्यापेक्षा आपण तर खूपच चांगले आहोत. मग आपण का बरं अशा पद्धतीची कंप्लेंट करत राहतो? त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की आपल्याला स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे. देवाकडे आपण सांगितलं पाहिजे की मी तक्रार करत नाहीये, तर मला काय आहे तू त्याबद्दल मी माफ कर, आणि मला तू जे काही हे दिलेलं आहे त्याबद्दल स्वतःला आपण नशीबवान समजलं पाहिजे. सर एक मिनिट सर. हॅलो हॅलो. Next stanza. And then I stopped to buy some sweets. The lad who sold them had such charm. I talked with him, he seemed so calm. And if I were late, it would do no harm. And as I left, he said to me, I thank you, you have been so kind. It's nice to talk with folks like you. You see, I am blind. Oh God, forgive me when I whine. I have 2 eyes, the world is mine. नेक्स्ट स्टँजामध्ये दिलेले कवित्री. Then I stopped to buy some sweets. मी काही स्वीट्स घेण्यासाठी दुकानामध्ये गेले. The lad who sold them had such charm. तिथे जो स्वीट विकणारा जो मुलगा होता तो इतका चार्मफुल होता, खरोखरीच तो अट्रॅक्टिव्ह होता. चार्म मीन्स अट्रॅक्टिव्ह, खूप हुशार आणि एकदम प्रसन्न व्यक्तिमत्व असलेला असा मुलगा होता. द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म. खरोखरीच तो खूपच अट्रॅक्टिव्ह असा मुलगा होता. आय टॉक विथ हिम, ही सीम सो काम. काम मीन्स शांत. आय टॉक विथ हिम, ही सीम सो काम. आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या. तोही थोडासा निवांत होता. इथे काम मीन्स शांत म्हणण्याविषयी निवांत होता, की त्यालाही थोडासा वेळ होता आणि मलाही फार घाई नव्हती. आणि आय वेअर लेट, मलाही थोडंसं घाई नव्हती, त्यामुळे मी देखील त्याच्याशी काय करत होते, खूप गप्पा मारत होते. इट विल डू नो हार्म, मला देखील त्याच्याशी गप्पा मारण्यामध्ये खूप बरं वाटलं. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी, आय थँक यू, यू हॅव बीन सो काइंड. आणि मी ज्या वेळेला तिथून निघाले त्यावेळेला तो म्हणाला की माझ्याशी तुम्ही इतक्या गप्पा मारल्या, छान गप्पा मारल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी, थँक यू, यू हॅव बीन सो काइंड. की तुम्ही खरोखरीच खूप प्रेमळ आहात. तुमच्यासारख्या अशा प्रेमळ लोकांशी मला गप्पा मारायला खूप आवडतं. इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू. फोक्स मीन्स पीपल. जी तुमच्यासारखे असे हे प्रेमळ जी लोक आहेत त्यांच्याशी मला गप्पा मारायला खूप आवडतं, कारण मी पाहू शकत नाही. यू सी, आय एम ब्लाइंड. तो ज्या वेळेला मुलगा म्हणतो की मी काय ब्लाइंड आहे. इट्स नाईस टू सॉरी, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. आय हॅव 2 eyes, द वर्ल्ड इज माइन. द स्पीकर सेड. त्या मुलाने ज्या वेळेला त्यांना सांगितलं की मी काय, यू सी आय एम ब्लाइंड, मी पाहू शकत नाही, मी अंधा आहे. आय कुड नॉट सी वर्ल्ड. आफ्टर लिसनिंग धिस वर्ड टू फॉरगिव्ह हर
for whining because she should be thankful, grateful that she has her eyes. Through his eyes she can see the beautiful world. तेव्हा की तिने देवापुढे काय केलं, पुन्हा क्षमा मागितली की देवा मला ज्या वेळेला तो मुलगा म्हणतोय की मी पाहू शकत नाही, अशा वेळेला तिने काय केलं, आफ्टर लिसनिंग दी वर्ड टू फॉरगिव्ह हर फॉर वायनिंग बिकॉज, कारण ती नेहमी काय करत असते, कंप्लेंट करत असते. आणि त्यावेळेला तिने देवाकडे काय केली, मागणी केली की शी शुड बी थँकफुल, ग्रेटफुल, की मी तुझं खूप आभारी आहे देवा, मला माफ कर, मी की तुझ्याकडे काय करते, नेहमी कुरबुरत राहते. वाईन म्हणजे मीन्स कंप्लेंट करत राहते. दॅट शी हॅज हर आईज, कारण माझ्याकडे तर 2 डोळे आहेत की त्या डोळ्यांनी मी काय करू शकते, थ्रू दिस आईज यू कॅन सी द ब्युटिफुल वर्ल्ड, हे जग जे सुंदर आहे ते जग मी पाहू शकते. कारण त्या मुलाकडे ज्या वेळेला कवित्रीने पाहिलेलं आहे की तो मुलगा इतका सुंदर होता आणि इतक्या सफाईदारपणे तो काय करत होता, त्या शॉपमध्ये काम करत होता, की ते पाहिल्यानंतर खरोखरीच आपल्याला असं वाटतं की खरंच देवाने मला तर हे जे डोळे दिलेले आहेत ते खरोखरीच खूप, मी देवाचा आभार मानायला पाहिजे की देवाचे मी आभारी आहे, थँकफुल आहे, ग्रेटफुल आहे की जेणेकरून मला काय झालेलं आहे, हे छान असे डोळे दिलेले की मी सारं जग काय करू शकते, पाहू शकते. म्हणजे त्या मुलाला तो आंधळा असल्यामुळे त्याला हे जग पाहता येत नाही, की तो म्हणतोय की आय कुड नॉट सी द वर्ल्ड, मी जग पाहू शकत नाही. म्हणजे त्याच वेळेला आपल्याला कळतं की आपण कंप्लेंट करत बसण्यापेक्षा खरंच आपल्याला जर देवाने एवढे 2 डोळे दिलेले आहेत, आपण हे सारं जग काय करू शकतो, पाहू शकतो. सर नेक्स्ट थर्ड स्टँजा. Later walking down the street, I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seemed he knew not what to do. I stopped a moment. Then I said, "Why don't you join the others, dear?" He looked ahead without a word, and then I knew he could not hear. Oh God, forgive me. When I whine, I have 2 ears. The world is mine. बघा पुढच्या याच्यामध्ये त्यांनी कवित्रीने सांगितलेले, लेटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट, ज्या वेळेला मी रस्त्यावरती चालायला लागले, आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्ल्यू, एक मला निळ्या डोळ्यांचा सुंदर असा मुलगा दिसला. आणि तो काय करत होता, ही स्टूड अँड वॉच द अदर्स प्ले, रस्त्यावरती काही मुलं खेळत होती आणि त्यांचा खेळ तो पाहण्यामध्ये एकदम गुंग होता, खेळणाऱ्या मुलांकडे तो पाहत होता. इट सीम ही न्यू नॉट व्हॉट टू डू, असं वाटत होतं की त्या मुलाला काय करावं हे कळत नव्हतं. कदाचित मला असं वाटत होतं की त्या मुलाला काय करावं हे कळत नव्हतं, खेळायला जावं की न जावं अशा मनस्थितीत आहे की काय असं मला वाटत होतं. आय स्टॉप अ मोमेंट, मी तिथे थोडा क्षण थांबले. देन आय सेड, व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर, मी त्या मुलाला विचारलं की बाळा तू का बरं जात नाहीस खेळायला, इथे तू नुसतं बघत उभा राहिलेला आहेस, त्यापेक्षा तू त्या मुलांमध्ये जाऊन का खेळत नाहीस. ही लुक अहेड विदाउट अ वर्ड, तो काही न बोलता तो फक्त समोर पाहत राहिला. ही लुक अहेड विदाउट अ वर्ड म्हणजे तो माझ्याशी काही न बोलता तो फक्त समोर त्या मुलांकडे काय करत होता, खेळ पाहत होता. आणि मग माझ्या लक्षात आलं, अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर, आणि मग माझ्या लक्षात आलं की त्याला ऐकू येत नव्हतं, तो ऐकू शकत नव्हता. त्यामुळे मी त्याला काय बोलले आहे हे त्याने ऐकलंच नाही, आणि त्यामुळे त्याची फक्त नजर त्या खेळणाऱ्या मुलांकडे होती. कारण त्याला त्यामध्ये खूप म्हणजे समाधान मिळत असेल की मुलं कशा पद्धतीने खेळतायत वगैरे, हे तो पाहण्यामध्ये एकदम गुंग झालेला होता. आणि त्यामुळे माझ्या बोलण्याकडे तो त्याचं लक्ष नव्हतं म्हणण्यापेक्षा ही कुड नॉट हिअर, कारण तो ऐकू शकत नव्हता. ओ गॉड फॉरगिव्ह मी, व्हेन आय वाईन आय हॅव 2 ears, द वर्ल्ड इज माइन. शी आस्क्ड गॉड टू फॉरगिव्ह हर फॉर कंप्लेनिंग, की मी जेव्हा जेव्हा अशा प्रकारची कुरबूर करते, कंप्लेंट करते तुझ्याकडे, त्यावेळेला तू मला काय कर, माफ कर. When she should be thankful, grateful for that
शी इज एबल टू हिअर. तिने देवापुढे काय केलं की आभार मानले की तू मला हे जे काही दिलेलं आहेस, मी तुझ्या आभारी आहे. काय दिलेलं आहेस तू मला? शी इज एबल टू हिअर विथ 2 इयर्स, की तू मला हे जे काही 2 कान दिलेले आहेत त्या दोन्ही कानांनी मी काय करू शकते? ऐकू शकते. आणि त्यामुळे देवाचे तिने कवयित्रीने आभार मानलेले की जे त्या मुलाकडे नाहीये ते मला मिळालेले. आणि त्यामुळे मी किती नशीबवान आहे. मी मात्र सतत काय करते? कुरबुरत राहते, कंप्लेंट करत राहते. पण त्या मुलाकडे जेव्हा पाहिलं मी की त्याला कानाने ऐकू येत नाही, त्यामुळे मला हे जे काही मिळालेलं आहे तर ते मी किती नशीबवान आहे ती स्वतःला मानायला लागली. Fourth stanza. With legs to take me where I will go, with eyes to see the sunset's glow, with ears to hear what I will know. O God, forgive me when I whine. I am blessed indeed, the world is mine. देवाने काय केलेलं आहे? With legs to take me where I will go. देवा मला तू काय केलेलं आहेस? तर मला 2 लेग्स दिलेले आहे की ज्या ज्या वेळेला टू टेक मी वेअर आय शॉल गो, मला ज्या ज्या वेळेला वाटेल त्या त्या वेळेला मी ते काय करू शकते? हवे तिथे घेऊन जायला मला माझे 2 सक्षम पाय मला तू दिलेले आहेत. त्याचबरोबर विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो, आपल्याला संपूर्ण जग पाहण्यासाठी किंवा सूर्यास्ताची जी झळाळी आहे सनसेट पाहण्यासाठी मला तू 2 तेजस्वी असे डोळे दिलेले आहेत. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वुल्ड नो, हवे ते सारं कळावं आणि म्हणून मला तू 2 कान देखील दिलेले आहेत. हवे ते सारं कळावं म्हणून ऐकायला काय 2 कान मला आहेत. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन, म्हणून देवा तू काय कर, मी जेव्हा जेव्हा तक्रार करीत राहिले तेव्हा तेव्हा तू मला काय कर? तर मला क्षमा कर. आय एम ब्लेस इंडीड, द वर्ल्ड इज माइन. खरोखरीच मी किती भाग्यवान आहे, ब्लेस आहे, फॉर्च्युनेट आहे की मला एवढं सगळं मिळालेलं आहे. मला जिथे जायचंय तिथे जाण्यासाठी मला माझ्याकडे पाय आहेत. मी सर्व काही जग पाहू शकतो, मी सर्व काही गोष्टी ऐकू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी तू मला दिलेल्या आहेत. त्यामुळे मी किती भाग्यवान आहे. मी स्वतःला यामध्ये भाग्यवान समजायला हवं. आणि मी खरोखरीच आता भाग्यवान म्हणते की आणि हे सारे जग पाहण्यासाठी किंवा हे सारे जग जे आहे ते माझ्यापाशी आहे, माझ्या कवेत आहे. कारण या सगळ्या गोष्टी तू मला दिलेल्या आहेत. मी आतापर्यंत काय करत राहिले की सतत मी कंप्लेंट करत राहिले, कुरबुरत राहिले आई वडिलांकडे. माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी नाही आहेत त्या त्या गोष्टींसाठी मी काय करायला लागले? आई वडिलांकडे कंप्लेंट करायला लागले की माझ्याकडे हे नाही ते नाही. त्याच्यामुळे काय होतं? आपण सतत असं इतरांशी कंपेअर करत राहतो. आणि मग अशा वेळेला काय होतं की आपण जर कंप्लेंट करत राहिलो तर आपणच दुःखी होतो. म्हणून इतरांकडे जे नाहीये ते जर आपण पाहिलं तर नक्कीच आपण स्वतःला भाग्यवान समजतो. The author feels blessed because the author have legs and that she can go wherever she want to go. The author feels blessed to have eyes that can help her to see the beauty of a sunset and ears that can help her to hear what she needs to know. जेव्हा जेव्हा तिला काय काय ऐकायला आलं पाहिजे, म्हणजे सगळ्याच गोष्टी आपण ऐकत असतो त्या सगळ्या गोष्टी तिला आपल्या कानांनी ऐकू येतात. She asked God for forgiveness when she realized that as long as she can do all these things she truly blessed and she should not complain, की याच्या पुढे मी कंप्लेंट करणार नाही. आणि जर कधी माझ्याकडून कंप्लेंट होत असेल तर देवा मला माफ कर, कारण सर्व काही देवा तू मला दिलेलं आहेस. हे बघा कवित्रीने काय मांडलेलं आपल्याला कवितेमधून की जे आपल्याकडे नाहीये त्याबद्दल आपण कंप्लेंट करत बसण्यापेक्षा जे काही आपल्याला देवाने दिलेलं आहे, ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत किंवा एखादी म्हणजे आपल्याकडे कमतरता असेल तर त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा देवाने जे काही आपल्याला दिलेलं आहे त्याबद्दल जर आपण देवाची कृतज्ञता व्यक्त केली, नशिबाचे आभार मानले, तर खरोखरीच हे जग जे आहे ते सारं जग काय असेल? माझ्यापाशीच असेल. आपण असं म्हणतो की
काही लोकांकडे डिसॅबिलिटीज असतात. आपण शाळेमध्ये किंवा इतर बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहत असाल रस्त्यावरती वगैरे जाताना येताना की आपण हँडिकॅप असलेली म्हणजे तुमचे काही बॉडी पार्ट्स अधू असलेले बरेच लोक आपण पाहतात की जे अंध असतात किंवा ज्यांना चालता येत नाही, ज्यांना बोलता येत नाही, अशा बऱ्याच बऱ्याच लोकांना आपण पाहत असतो. पण त्या व्यक्ती देखील काय करत असतात, तुम्ही कधीतरी त्यांच्या ठिकाणी जाऊन विचार करा किंवा त्यांना कधी विचारा की ते आपल्यावर मध्ये जे असणारे ज्या डिसएबिलिटीज आहेत त्यावर मात करून कशा पद्धतीने पुढे जातात. अशी अनेक उदाहरणं आपण समाजामध्ये पाहत असतो की अपंग असून देखील बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे, आपल्या अपंगत्वावर मात करून विजय मिळवलेला आहे. आपण लास्ट याच्यामध्ये लेसन मध्ये देखील पाहिलेलं होतं की डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी काय केलेलं होतं, त्यांचा देखील स्वतःच्या बॉडी पार्टवर कंट्रोल नव्हता आणि तरी देखील त्यांनी अनेक प्रकारचे शोध लावलेले आहेत. हे आपण लास्ट लेसन मध्ये तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे आपल्या किती अपंगत्व असेल तरी देखील आपण काय केलं पाहिजे की देवाकडे त्याच्याबद्दल आपण कंप्लेंट न करता जे काही आपल्याकडे मिळालेलं आहे, देवाने आपल्याला दिलेलं आहे, त्यामध्येच आपण समाधानी राहून मी यामध्ये जास्तीत जास्त काय करू शकतो, मी माझ्या जे काही पार्ट्स मला देवाने दिलेले किंवा जे काही मला ही बॉडी देवाने दिलेली आहे त्याचा उपयोग मी जास्तीत जास्त पद्धतीने कशा पद्धतीने करू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. आपण डॉक्टर सुधा चंद्रनचं देखील उदाहरण घेतलं तर त्यांचा एक पाय त्यांचा अधू होता किंवा ऍक्सिडेंट मध्ये त्यांचा पाय गेलेला होता आणि तरी देखील त्या एक उत्कृष्ट डान्सर झालेल्या त्या. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपण पाहू शकतो की अशा व्यक्ती की ज्यांना बोलता येत नाही किंवा पायाने अधू आहेत, हाताने अधू आहेत, अशा अनेक व्यक्ती आपण पुढे जाताना पाहिलेल्या आहेत. कारण ते जर त्याच याच्यामध्ये जर राहिले की मला देवाने असं का केलेलं आहे, मला देवाने आंधळ केलंय किंवा देवाने मला बोलता येत नाही, ऐकता येत नाही, अशा पद्धतीचे जर देवाकडे कंप्लेंट करत राहिले तर ते पुढे जगूच शकत नाही. ज्या वेळेला एखादा आपला बॉडी पार्ट हा थोडासा हे असतो म्हणजे अधू असतो त्यावेळेला बाकीचे जे आपले बॉडी पार्ट्स असतात ते काय असतात, अशा व्यक्तींचे स्ट्रॉंग असतात आणि त्यामुळे त्या बॉडी पार्ट्सच्या आधारावरती ते सर्व काही करू शकतात. म्हणून यामध्ये कवयित्रीने काय सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये जे काही कमी आहे ते बघू नका, तर आपल्याकडे जे काही देवाने दिलेलं आहे, आपल्याला किती छान जीवन दिलेलं आहे, तर त्या जीवनामध्ये आल्यानंतर आपण ह्या सर्व गोष्टींचा उपभोग घेतला पाहिजे किंवा सर्व गोष्टी आपण एकदम काय केल्या पाहिजेत, तर नशिबाने आपल्याला जे काही सगळं मिळालेलं आहे त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि हे सारं जग जे आहे ते माझ्यापाशी आहे, म्हणजे संपूर्ण जग, द वर्ल्ड इज माइन, ते जग हे माझं आहे असं आपण विचार केला पाहिजे, असं कवयित्रीने आपल्याला या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. पुढे आपण याच्यावरचे प्रश्नोत्तर पाहूया. क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग आफ्टर रीडिंग द पोएम. त्यामध्ये आपल्याला सेंटेन्स काय करायचे, कंप्लीट करायचे. आपल्याला परीक्षेला अशा टाईपचे प्रश्न येतात कवितेवर आधारित, तर त्यावेळेला तुम्ही कवितेमधले वर्ड्स शोधून काय करायचे, सेंटेन्स कंप्लीट करायचे. फर्स्ट सेंटेन्स, द ब्युटिफुल वुमन पास विथ, मी इथे तुम्हाला आन्सर्स दिलेलेच आहेत, लिम्पिंग लेग. सेकंड आहे, द पोएट वॉन्टेड टू बाय फ्रॉम द लॅड some sweets. Third आहे, the poet told a boy to join others to play but he could not hear. Fourth आहे, the poet request God to forgive him. हे सर्व कंप्लीट सेंटेन्स कंप्लीट करून तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग मध्ये तुम्हाला दोन कॉलम दिलेले असतात, ए आणि बी. त्यामध्ये तुम्हाला ए मध्ये क्वेश्चन्स दिलेले असतात आणि बी मध्ये त्याचे आन्सर शोधून तुम्ही ते मॅच करायचे असतात. द ब्युटिफुल गर्ल, फर्स्ट इज द ब्युटिफुल गर्ल, त्याला तुमचं काय येणार आहे आन्सर, हॅड. फोर्थ वन, हॅड अ हँडिकॅप इन हर लेग्स. ए ला तुम्ही फोर्थ नंबरची जोडी लावायची, हॅड अ हँडिकॅप इन हर लेग्स. त्यानंतर सेकंड बी,
द लॅड हू वॉज सेलिंग स्वीट्स, त्याला तुमची जोडी आहे. थर्ड, वॉज व्हेरी थँकफुल टू द स्पीकर इन द पोएम. त्यानंतर थर्ड आहे सी, द चाइल्ड वॉचिंग अदर्स प्ले. तुमचं त्याला सेकंड जोडी येणार, वॉज हिअरिंग इम्पेअर्ड. आणि लास्ट डी, द पोएट सेज द वर्ल्ड इज माइन बिकॉज. फर्स्ट येणार, ही कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड गिफ्ट्स ऑफ हिज लाईफ. अशा प्रकारचे तुम्ही काय करायचे, मॅच करून वहीमध्ये लिहायचे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे तुमचं, मेक अ लिस्ट ऑफ पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. रायमिंग वर्ड्स आपल्याला परीक्षेला क्वेश्चन येतोच, मोस्ट ऑफ दी विचारला जातो, त्यामुळे अतिशय सोपा प्रश्न असतो. रायमिंग वर्ड्स कसे सोडायचे, इथे आपल्याला एक फॉर एक्झाम्पल दिलेले वाईन माईन, तुमचे राईम्स जोडून येणारे, म्हणजे आपण हे बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे 9वी 10वीला किंवा तुम्हाला अगोदरच्या देखील स्टँडर्डला हे सर्व तुम्ही शिकलेले आहात. अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण यामध्ये काय करायचे, फक्त जोड्या द्यायच्या आहेत. आता या ठिकाणी मी तुम्हाला सोडून दिलेले आहे, हेअर, फेअर, चार्म, हार्म, काइंड, ब्लाइंड, ब्ल्यू, डू, डिअर, हिअर, ग्लो, नो. अशा इथे कवितेमध्ये आलेल्या म्हणजे रायमिंग वर्ड्स आपण कसे सोडवतो, मी लास्ट पोएमच्या वेळेला देखील सांगितलेलं होतं की लाईनच्या शेवटी येणारे जे शब्द आहेत, प्रत्येक लाईनच्या शेवटी येणारे जे यमक साधणारे असतात, रायमिंग वर्ड्स जे दिलेले असतात, म्हणजे आपण त्याला मराठीतून यमक साधणारे शब्द म्हणतो, तर ते जे आहेत त्याला आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो. प्रत्येक लाईनच्या शेवटी बघायचे आणि मग त्याला सेम उच्चार असणारे जे शब्द आहेत ते आपण त्या ठिकाणी लिहायचे. तिथे हेअर, फेअर, चार्म, हार्म, काइंड, ब्लाइंड हे साधारणपणे कसे तुमचे उच्चार साधारण सारखे असणारे शब्द आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 2 स्टँजा इज. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट 2 स्टँजाचं राईम स्कीम विचारलेलं आहे. राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टँजा ए ए बी सी सी. बघा मी तुमच्याकडे पुस्तक आहे, पुस्तकामध्ये बघून तुम्ही हे करू शकता की आपण पहिली राईम स्कीमला काय सांगितलेलं आहे मी, की जेव्हा प्रत्येक कडव्याच्या लाईन पहिली जी लाईन असते फर्स्ट लाईनला तुम्ही काय करायचे, पहिल्या राईम वर्ड्सला ए हे नाव द्यायचे. आता इथे हेअर, फेअर म्हणजे तुमचं रायमिंग वर्ड्स आहेत तिथे, त्यामुळे त्या दोन्ही यांना काय करणार आपण, हेअरला ए नाव दिल्यानंतर त्याला राईम वर्ड्स फेअर जोडून येतात आणि त्यामुळे ए ए हे नाव देणार. त्यानंतर थर्ड लाईनमध्ये येईल, सॉरी आईल हे काय तुमचं पहिल्या दोन्ही शब्दांना जुळून येत नाही, रायमिंग वर्ड्स नाही, त्यामुळे त्याला आपण त्या शब्दाला बी हे नाव देणार आहोत. त्यानंतर पुढच्या लाईनमध्ये तुमचं वाईन माईन हे देखील तुमचे रायमिंग वर्ड्स आहेत, त्यामुळे तुम्ही त्याला सी सी हे नाव देणार आहात. त्यामुळे राईम स्कीम काय येणार आहे तुमच्या फर्स्ट स्टँजाचे ए ए बी सी सी. म्हणजे ज्या वेळेला रायमिंग वर्ड्स जोडून येतात त्यावेळेला आपण तेच आपण काय करतो, राईम स्कीम देत असतो. त्यानंतर सेकंड स्टँजा आहे तुमचं, बघा सेकंड स्टँजामध्ये पहिली लाईनमध्ये काय आहे, स्वीट्स, चार्म, हार्म, काइंड, ब्लाइंड, वाईन, माइन. आता स्वीट्स त्यानंतर चार्म, स्वीट्स आणि चार्म हे काही आपले रायमिंग वर्ड्स नाही आहेत, त्यामुळे आपण स्वीट्सला ए हे नाव दिलं. त्यानंतर चार्मला बी, चार्मला जोडून काय येते तुमचं हार्म, म्हणून त्याला देखील तुम्ही बी बी हे नाव देणार आहात. त्यानंतर काइंड, ब्लाइंड, बी नंतर आपण लेटर सी घेणार आहोत, सी सी. आणि त्यानंतर वाईन माईन हे देखील तुमचे रायमिंग वर्ड्स आहेत, त्यामुळे तिथे सी नंतर डी डी. म्हणजे अशा प्रकारचा आपला सेकंड जो स्टँजा आहे तिथे काय तुमचे राईम स्कीम येणार आहेत, ए बी बी सी सी डी डी. तुम्हाला परीक्षेला रायमिंग वर्ड्स किंवा रायमिंग स्कीम हे जे क्वेश्चन आहे ते असतंच, किंवा ॲप्रिसिएशन मध्ये देखील आपल्याला रायमिंग स्कीम विचारलेलंच असतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पिक फ्रॉम द पोएम लाईन्स विच कंटेन द फिगर्स ऑफ स्पीच. आता या ठिकाणी तुम्हाला लाईन्स विचारलेल्या आहेत, फिगर्स ऑफ स्पीचची नावं दिलेली आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला लाईन्स विचारलेले आहेत. इन्व्हर्जन, इन्व्हर्जन मध्ये तुमचं काय येणार आहे, टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल. मी पहिल्याच वेळेला तुम्हाला सांगितलेलं होतं
की इन्व्हर्जनमध्ये ती सेंटेन्स येते. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल. त्यानंतर इंटरोगेशन. व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर? इंटरोगेशन मीन्स क्वेश्चन्स. क्वेश्चन विचारलेला असतो त्यावेळेला तिथे इंटरोगेशन हा अलंकार होत असतो. तर ते त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचं जे आहे तुमचं ओनोमोटोपिया, यामध्ये कुठलं सेंटेन्स आहे? आय सॉ हर हॉबल डाऊन द आईल. आणि लास्ट आहे ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफीचं उदाहरण कुठलं आलेलं आहे? ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. हे ॲपॉस्ट्रॉफीचं उदाहरण आहे. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच कधी दिलेले असतात परीक्षेमध्ये आणि त्याची उदाहरणं आपल्याला त्यामध्ये दिलेली असतात. किंवा कधी कधी अशा पद्धतीचं क्वेश्चन असतं की आपल्याला फिगर्स ऑफ स्पीचची फक्त नावं लिहायची असतात. आता आपण पुढचा प्रश्न आहे ॲप्रिसिएशन. परीक्षेला आपल्याला ॲप्रिसिएशनसाठी देखील पोएम येते. एक पोएम मी लास्ट लेक्चरच्या वेळेला देखील सांगितलं होतं, एक पोएम तुम्हाला क्वेश्चन आन्सरसाठी येते आणि एक ॲप्रिसिएशनसाठी येते. आपण या कवितेवरचं देखील ॲप्रिसिएशन पाहूया. द वर्ल्ड इज माइन. आता या ठिकाणी पहिलं पॉइंट आहे टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज द वर्ल्ड इज माइन. तिथे तुम्हाला पोएमचं टायटल लिहायचं असतं की जे टायटल तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलंच असतं. मी प्रत्येक वेळेला हे तुम्हाला सांगते कारण इतकं सोपं उत्तर असतं आणि ते काही वेळेला काही मुलं लिहित नाहीत. तर त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवा की टायटल म्हणजे काय? कवितेचं नाव आहे, ते तुम्हाला तिथे फक्त लिहायचंय आणि ते तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलंच असतं. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे पोएट पोएटेस. आता दिस पोएम इज रिटन बाय जॉय लवलिएट क्रॉफर्ड. कविता कोणी लिहिलेली आहे? त्या पोएटचं किंवा पोएटेसचं नाव आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये कवितेच्या एंडला दिलेलं असतं. ते पाहून आपण फक्त त्या ठिकाणी लिहायचंय. त्यानंतर पुढचं आहे राईम स्कीम. राईम स्कीम मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. दो दिस इज फ्री वर्स. कारण हे जी कविता आहे ती मुक्त छंद, पण मराठीमध्ये तुम्ही ऐकलं असेल मुक्त छंद काव्य प्रकार, त्याच्यावरचा हा एक नमुना आहे. त्यामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे? देर आर डिफरंट राईम स्कीम इन एव्हरी स्टँजा. प्रत्येक स्टँजामध्ये इथे काय झालेलं आहे? राईम स्कीम हे वेगवेगळे आलेले, कारण ती फ्री वर्स आहे, मुक्त छंदाचा एक प्रकार आहे. आता इथे पहिल्या स्टँजामध्ये आपण पाहिलं होतं ए बी सी सी अशा प्रकारचे तुमचे राईम स्कीम आहेत. सेकंड स्टँजामध्ये ए बी बी सी सी डी डी हे राईम स्टँजा आहेत. मग असे आपण हे पाहिलेले आहे. त्यानंतर इथे थर्ड स्टँजामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर पहा की ए बी बी सी सी म्हणजेच काय तुम्हाला बघा या ठिकाणी पुस्तकामध्ये तुम्ही पाहिलं तर ब्ल्यू डू, डिअर हिअर, वाईन माइन. इथे प्रत्येक राईम वर्ड्स हे जोडून आलेलेच आहेत प्रत्येकाला. त्यामुळे पहिल्या जोडीला आपण ब्ल्यू डू याला ए हे नाव दिलं. सेकंड जोडी तुमची डिअर हिअर, त्याला बी बी हे राईम स्कीम दिलेलं आहे आणि लास्ट आहे वाईन माइन, त्यामुळे त्याला सी सी अशी नावं दिलेली आहेत. त्यानंतर फोर्थ स्टँजा आहे तुमचं ए बी बी सी सी. आता इथे बघा तुमचं गो, ग्लो, नो, वाईन माइन. या ठिकाणी तुमचं गोला कुठलं राईम जोडत नाहीये आणि त्यामुळे तिथे गोला आपण ए फक्त नाव दिलेलं आहे. आणि पुढे तुमचे वर्ड्स आहेत ग्लो, नो, हे तुमचे रायमिंग वर्ड्स असल्यामुळे ग्लोला तुम्ही बी आणि नंतर नोला देखील बी हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर लास्ट आहे वाईन माइन. वाईनला तुम्ही सी आणि माइनला सी हे नाव देणार. त्यामुळे ए बी बी सी सी असे चारही जे तुमचे एव्हरी स्टँजामध्ये काय तुमचे वेगवेगळे अशा प्रकारचे इथे राईम स्कीम आलेले आहेत. त्यानंतर तर तुमचं क्वेश्चन त्याच्यामध्ये असतं की तुमचे फिगर्स ऑफ स्पीचची तुम्हाला नावं द्यायला लागतात. यामध्ये आपण मगाशी पाहिलं की कुठल्या कुठल्या टाईपचे फिगर्स ऑफ स्पीच आले होते. इन्व्हर्जन आणि त्यानंतर ॲपॉस्ट्रोफी असे वेगवेगळे तुमचे उदाहरणं आलेले असते. आता लास्ट तुमचं पॉईंट त्याच्यामध्ये राहिलेलं आहे द थीम ऑर सेंट्रल आयडिया. ह्याच्यामध्ये तुमचे सेंट्रल आयडिया कशा पद्धतीचं असतं?
सांगितलं द सेंट्रल आयडिया ऑफ धिस पोएम इज वी मस्ट बी थँकफुल अबाउट व्हॉट वी हॅव instead of complaining about the things that we don't have. If we focus on what is lacking in our life, we will miss the real happiness of the life. The speaker gives examples of a lame girl, a deaf boy, and a blind boy, and describes beautiful how they are happy with what they have. म्हणजे बघा की कवितेमध्ये पोएट्सने आपल्याला काय सांगितलेलं आहे की दिस पॉइंट इज वी मस्ट बी थँकफुल अबाउट व्हॉट वी हॅव. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपण थँकफुल असलं पाहिजे. इन्स्टेड ऑफ कंप्लेनिंग अबाउट द थिंग्स दॅट वी डोंट हॅव. आपल्याकडे जे नाही आहे त्याच्या आपण कंप्लेंट करत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपण थँकफुल असलं पाहिजे. इफ वी फोकस ऑन व्हॉट इज लॅकिंग इन आवर लाईफ. तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये काय मिळालं नाही, काय लॅक झालेलं आहे हे जर तुम्ही जर पाहत राहिलात तर वी विल मिस द रिअल हॅपीनेस ऑफ लाईफ. आपण आपल्या जीवनाचा खरा आनंद आपण काय करू शकतो, मिस करू शकतो. द स्पीकर गिव्ज एक्झाम्पल ऑफ अ लेम गर्ल, अ डीप बॉय अँड ब्लाइंड बॉय. आपल्याला स्पीकरने या ठिकाणी कवयित्रीने एका म्हणजे अपंग अशा मुलांची उदाहरणं दिलेली की ज्यांना चालता येत नाही, किंवा डीप बॉय ज्याला ऐकू शकत नाही, किंवा आंधळा आहे ब्लाइंड बॉय, त्यांची आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. अँड डिस्क्राईब ब्युटिफुल हाऊ दे आर हॅपी विथ व्हॉट दे हॅव. आणि त्यामध्ये अजून आपल्याला काय केलेलं आहे, डिस्क्राईब केलेलं आहे की त्यांना जे काही मिळालेलं आहे त्यामध्ये ते कशा पद्धतीने हॅपी आहेत. आपण प्रत्येक याच्यामध्ये पहा की ती मुलगी किती ती जरी अपंग होती, पायाने तिला चालता येत नव्हतं, तरी देखील ती कशा पद्धतीने आनंदी दिसत होती. किंवा तो स्वीटच्या दुकानात काम करणारा मुलगा की तो पाहू शकत नव्हता तरी देखील तो किती आनंदी होता. म्हणजे अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं आपल्याला कवयित्रीने यामध्ये दिलेली की ते हाऊ दे आर हॅपी विथ दॅट दे हॅव, की त्यांना जे काही मिळालेलं आहे त्यामध्ये ती कशा पद्धतीने हॅपी आहेत हे आपल्याला त्यामध्ये सांगितलेलं आहे. हे आपल्याला ॲप्रिसिएशन साठी हा प्रश्न येतो. हे जे सगळे प्रश्न आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सोडवून तुमच्या टीचर्सना दाखवायचे. ओके, थँक्यू.